तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी जी आहे ती आज आलेली आहे। आज तारीख आहे 8 डिसेंबर 2025। नोव्हेंबर महिन्याचं जे काही वितरण होतं 17वा हप्ता सारखा पुढे जात होता। JR अजूनपर्यंत आलेला नव्हता, पण आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। 1500 रुपये मिळणार की 3000 रुपये मिळणार याबद्दल सुद्धा मी तुम्हाला पूर्ण सविस्तर बातमी देणार आहे, कारण अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा येत होत्या। 1500 येणार, 3000 येणार, अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा तुमच्या पुढे येत होत्या। पण आनंदाची बातमी बघा, नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता लवकरच तुमच्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, कारण JR आलेला आहे। शासनाकडून JR आलेला आहे। JR ची कॉपी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे, प्रूफ दाखवणार आहे आणि वितरण कधी होणार ते सुद्धा क्लिअर या ठिकाणी करणार आहे। मग 1500 मिळणार की 3000 रुपये मिळणार, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3000 रुपये एकत्र मिळणार का, सर्व जे डाऊट आहे ते तुमचे क्लिअर होणार आहे। तर सर्वात आधी JR पहा। JR बघा, तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सन वर्ष 2025-26 साठी निधी वितरित करण्याबाबत JR आलेला आहे। बघा कोणत्या विभागाचा, बघा सामाजिक न्याय विशेष विभाग, सामाजिक न्याय विशेष विभागाचा JR आलेला आहे। हा JR आल्यानंतर लगेचच 2 ते 3 दिवसामध्ये वितरण सुरू होत असते, आपल्या सर्वांना माहित आहे। तर बघा तारीख 8 डिसेंबर 2025, 8 डिसेंबर 2025 आजचीच तारीख आहे। आजच दुपारून हा JR आलेला आहे। तर बघा, सामाजिक न्याय विशेष विभागाचा JR आल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात, कारण वितरणाला सुद्धा उशीर झालेला आहे आणि JR येण्याला सुद्धा उशीर झालेला आहे। मागच्या महिन्यात बरोबर 4 ते 5 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना जे आहे ते पैसे मिळालेले होते। बघा किती निधी मंजूर झाला, बघा 263 कोटी रुपये, 263 कोटी रुपये आता मागच्या निधीपेक्षा कमी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आता यामागे कारण काय आहे समोर तुम्हाला जे आहे ते सोमवारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, पण यामध्ये तुम्ही पाहू शकता कमी निधी मंजूर झालेला आहे। आता यापैकी कोणत्या बहिणींना वाटप होणार, कोणत्या बहिणींना वाटप होणार नाही हे आपल्याला सांगता येणार नाही। पण बघा, नोव्हेंबर महिन्याचा निधी वाटप करण्याबाबत बघा या ठिकाणी क्लिअर दिलेला आहे, नोव्हेंबर महिन्याचा निधी वाटप करण्याबाबत। म्हणजे याचा अर्थ काय, फक्त नोव्हेंबर महिन्याचा 16वा, फक्त नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता 1500 रुपये, फक्त 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे। नोव्हेंबर महिन्याचा निधी वाटप करण्याबाबत या ठिकाणी या JR मध्ये डिसेंबर महिन्याचा उल्लेख सध्या तरी केलेला नाही। आजच्या JR नुसार फक्त 1500 रुपयेच लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होणार आहे। डिसेंबर महिन्याचे किंवा नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये एकत्र मिळणार नाही, 3000 रुपये नाही। आजच्या तारखेपर्यंत तरी समोर जर JR येत असेल, शासनाने ठरवलं असेल तर समोर JR आला तर शासन निर्णय घेऊ शकते, पण या JR नुसार फक्त नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपयेच लाडक्या बहिणींना मिळणार आहे। JR आलेला आहे, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे आणि लवकरच 2 ते 3 दिवसामध्ये अदितीताई तटकरे सुद्धा आपल्या फेसबुक पेजवर अपडेट देतील आणि तुमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल। आता प्रतीक्षा संपलेली आहे, आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, काळजी करण्याची बिलकुल गरज नाही। भरपूर दिवसापासून आपण JR कधी येईल, JR कधी येईल, तारीख पुढे जात आहे, पुढे जात आहे, याबद्दल आपण कन्फ्युज होतो। आता ज्या बहिणींनी KYC केलेली आहे त्या बहिणींना सुद्धा पैसे मिळणार आहे, KYC चा प्रॉब्लेम होणार नाही। ज्या बहिणींची पूर्ण KYC झाली किंवा ज्या बहिणींची हाफ KYC झाली, कागदपत्र अजूनपर्यंत जमा केलेले नाही, सर्व टोटल बहिणींना या ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहे। KYC चा अडथळा या ठिकाणी येणार नाही, KYC चा अडथळा येणार नाही। तर वितरणाचा व्हिडिओ लवकरच तुमच्या समोर आहे। नोव्हेंबर महिन्याचे पैसे येणार हे कन्फर्म आपल्या समोर झालेलं आहे आणि हे सुद्धा क्लिअर झालं की 3000 रुपये मिळणार नाही, डिसेंबर महिन्याचे हप्ता मिळणार नाही, फक्त नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार, क्लिअर झालेला आहे। चॅनलवर नवीन असेल, याबद्दल तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।